पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवाचं उद्घाटन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी मोठ्या संख्येनं आपापल्या बागेतील विविध जातींचे आंबे घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भव्य आंबा महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला। बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात हे आयोजन करण्यात आलं होतं। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं। जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी मोठ्या संख्येनं आपापल्या बागेतील विविध जातींचे आंबे घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले होते। केशरी, हापूस आणि स्थानिक वाणांच्या आंब्यांचे विविध स्टॉल्स हे या महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलं। विशेषतः कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी या महोत्सवाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रात्यक्षिकं आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं केलं। तब्बल 37 पेक्षा विविध प्रजातीचे आंबे या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते। आंबा परवडण्याची गोष्ट अशी असते की आंबा जो आहे, आंबा फळ हे गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत प्रत्येक जण खातं। इतर फळं जर का घेतली आपण, मोसंबी असेल, संत्रा असेल, हे काही वेळापुरतेच खाल्ले जातात, परंतु आंबा कंटिन्यू चालतो आणि प्रत्येक जण त्याला खातो। त्यामुळे आंब्याच्या बगीचा जास्त वाढल्या पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याने आंब्याची लागवड केली पाहिजे। आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, त्याचप्रमाणे कृषी विभाग, आत्मा, माविन यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी आपण 5 वर्षापासून आंबा महोत्सव या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे संपन्न होत आहे। यामध्ये संपर्कात महत्वाचं की सगळ्या ज्या शेतकऱ्यांचे आंबे आहेत ते वेगवेगळ्या प्रकार जातीचे आंबे या ठिकाणी मागितले जातात, या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवले जातात। याचा शेतकऱ्यांना ज्ञात होतं। लोकल सुद्धा आंब्याच्या व्हरायटी आपण बघतो की हापूस, केशर, लंगडा, दशरी या व्हरायटीज आपल्या आहेतच, पण त्याहीपेक्षा लोकल वाण या ठिकाणी प्रेफर केले जातात। ते वाण आपल्याला माहित होतात आणि हे वाण संशोधनामध्ये आम्हाला पुढे आपल्या नवीन वाण विकसित करण्यामध्ये उपयुक्तचा होतो।